ध्यानात राहू द्या, पावसाशिव शोभा नाही आणि वाऱ्या कवदनाशिव जीवनात अर्थच नाही. बारीक पाऊस येतोय भिरी भिरी सकाळपासून, नाही उसाला काय आधार, नुसता सुकून चालल्याने चालला होता. परंतु वाऱ्याचा वेग तर सुटलाय लय ज्यादा, काय सांगून उपयोग नाही कुणाला. कारण की हम गरीब है शेतकरी वाले लड़के, हम किसी से सामने झुकते नहीं पसंद करते, क्योंकि आज हम भरोसा करते हैं खुद के मेहनत पर, आज भरोसा करते हैं खुद के मेहनत पर. वारा आने दो नहीं कोई भी आने दो, लेकिन मेहनत की हुई कभी वापस जा ही नहीं सकती. आजच्या वेळाविना दुसरा वेळ कमजोरच नाही आणि पावसाविना टिपकेचा आधार कमीच नाही. असं उभ्या जिंदगीमध्ये पावसाशिव कितीही पाणी तुम्ही द्या, परंतु पावसाशिव उभ्या जिंदगीमध्ये शोभाच नाही. आणि वाऱ्या कावदन आहे तर जीवनामध्ये अर्थ नाही असं नाही. धानाचं वाटोळ झालं तरी करू शकता ती, आणि माणूस जरी नाराज झाला तरी सुख पण आणता येते. म्हणजे उभ्या जिंदगीमध्ये भावासारख्या दोस्ता सांगतो तुलाच जरा, कारण की उभ्या जिंदगीमध्ये आपलीच वाईट वेळ आपल्यालाच चांगला रस्ता जाऊन देते. कारण की टाळीसुद्धा दोन्ही हातानंच असती म्हणून काही एका हातानं वाजू शकत नाही. माणूस पण तोंडानं बोलतोय म्हणून ते आपल्याला वाईट वेळेस सुखात दुखाला येणार नाही. कारण की उभ्या जिंदगीमध्ये मिडिल क्लास का लड़का ही कुछ करके दिखाता है, लेकिन वक्त से पहले खुद को ही बदलना पड़ता है. कुत्ते भी कितनी भी शातिर क्यों ना हो, कुत्ते भी कितनी शातिर क्यों ना हो, लेकिन टाइगर से भिड़ने के बाद भी उनकी हालत पतली हो जाती है. इसलिए खुद के दम पर मेहनत रखना पसंद कर लो, खुद के दम पर मेहनत करना पसंद कर लो. आज का वक्त कल नहीं आ सकता, लेकिन बुराई करने वालों की नज़र भी हमारे ऊपर ही रहती है. लेकिन बुराई करने वाले की नज़र हमारे ऊपर रहती है. करना है तो खुद के दम पर करना है. बारिश आने दो नहीं तो ना भी आने दो, लेकिन बारिश में भिजकर भी नहीं काम करना पड़ता है. लोगों के 200 रुपये 300 रुपये के लिए रात दिन मेहनत करना नहीं पड़ता. दिन में पसीना निकल कर बहाना बना कर भी वो काम करके लेते हैं. लेकिन बारिश करने के बाद भी कामाची किंमत कळती, तेव्हा सुखाची किंमत तेव्हाच कळती जेव्हा आपल्याला वाईट वेळेस पैसे द्यायला कोण नसतं. तसं उभ्या जिंदगीमध्ये दुःख आणि सुख दोन्ही मिक्स मसाला आहे. तसं उभ्या जिंदगीमध्ये एखाद्या फुन्नी द्यायला मसाल्याचा वास सुगंध लागतो. तसं उभ्या आयुष्यामध्ये 2 जण तरी कोण ना कोण असतात चांगलं सांगणारी. ती चांगलं सांगणारं एकच कमवायचं, परंतु उभ्या जिंदगीमध्ये सक्सेस झाल्याशिवाय सोडायचं नाही. पावसाचा सुद्धा अंगावरती शार सगळं ओलगार झालंय, तुम्हाला दिसतंय का बघा. बघा पाऊस चालू आहे अक्षरशः वरून, परंतु मी पावसासुद्धा बारीक पावसात भिजतोय. का तर आबाळचं तिकडून कोकण्या निघल्यात, परंतु कोकण्या तर निघल्यात, परंतु रानातलं वातावरण काय सांगून उपयोग नाही. असं बघता बघता ना त्या माणसाला काल चक्कर आली अक्षरशः. म्हणला काय झालं ऊसाला खर्च केला, परंतु पाण्या वाचून ऊस करपून धुराळ व्हायला लागला. आणि वरच्या कडेला पण तिकडं का तर पाणी नाही तर करायचं काही. उभ्या जिंदगीमध्ये पाण्याशिव शोभा नाही आणि माणसाशिव किंमत नाही. हो माणसाची केव करायला शिका. माणूस काही जाताना काहीच घेऊन आला नव्हता आणि येताना पण काहीच घेऊन आला नव्हता असं नाही. जाताना काय घेऊन आला नव्हता आणि येताना काय घेऊन आला नव्हता आणि जाताना पण काही घेऊन जाणार नाही. आणि तुम्ही एका सेकंदात लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, आणि तुम्ही फेसबुक फॉलोअर्स करायला विसरू नका. कारण की उभ्या जिंदगीमध्ये पाखरासारखं पळावं लागतंय. हो तेव्हा एखाद्या दाण्याची किंमत कळती. पाखरासारखं पळावं लागतंय तेव्हा एखाद्या दाण्याची किंमत कळते. आणि वाईट वेळ असल्यावर स्वतःच्या हिमतीवरती ते स्वतःलाच सावरावं लागते. आणि हे कधीही खरं आहे. आणि तुम्हाला कसं चांगलं वाटलं असलं तर उभ्या जिंदगीमध्ये एखाद्यामुळं तर त्याला विसरू नका. कारण की चांगलं सांगणारी कमी आहेत आणि वाईटाचा धिंगाणा उठवणारा लय आहेत. आणि एक तुम्ही लाईक बघता करायला तुम्हाला पैसे लागत नाहीत. हो, आणि तुम्ही फेसबुक पेजवरून पाहत असला तर फॉलोअर्स करा, आणि यूट्यूब चॅनलवरून पाहत असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की भेटू तुम्हाला सांगतो उभ्या जिंदगीमध्ये जीवनाची उभी कहाणी. डोळ्यातून आलं जरी पाणी तर उपयोग नाही कोणाला सांगून खरं जीवनाची कहाणी.
करावं लागतंय तर पळावं लागतंय पाखरासारखं, तेव्हा एखाद्या दाण्याची किंमत कळती. तसं उभ्या जिंदगीमध्ये पळायचं आहे कामासाठी, रात दिवस करावं लागते, तेव्हा पैशाची किंमत कळती. आणि उभ्या जिंदगीमध्ये सहकार्य करू कोणी करू नाही तर ना करू, ते सहकार्य स्वतःच्या हिमतीवरतीच पूर्ण करावं लागतंय. आणि 10 रुपये नसलं जवळ तर शिळी भाकर जरी खात असलं तरी पाण्यासंग खावं लागते. कारण की आजच्या जमान्यामध्ये उभ्या जिंदगीमध्ये स्वतःचा विचार करणारी स्वतः नाहीत, स्वतःचा विचार स्वतः करतात पण दुसऱ्याची कशी का घालना ते काहीच घेणं नाही. आणि धन्यवाद. हा.